कोपरी येथील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मल्ल निस्सारण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आयुक्त सौरभराव व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर केली। पाहणी करत असताना ह्या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटीबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले व 15 दिवसात ह्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे। ह्या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पामनानी, नगरसेवक महेश डुंबरे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, अग्निशमक विभागाचे गिरीश झळके, कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कोपरी येथील मल प्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाअंतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्याचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु असे होत नसल्याचे पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आले। या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महापालिकेवर न टाकता कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केले आहे। तसेच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे। या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 10% पाणी महापालिकेला दिले जात आहे, तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 10% हिस्सा महापालिकेला देण्याची तरतूद आहे। मात्र ह्याचे संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनास निर्देश दिले असून ह्याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत। परत लाकडं आहेत, माती आहे, लाकडं अशी लेअरिंग झाली। सो हे जे आहे आता बघा, हे जसं हे वुडन आहे ते आपण जेवढं साईडला करता आलं तेवढं केलं, पण तरी पण तो त्याला घड बसलं। आता प्रॉब्लेम काय आहे सर, इथून जर बघितलं आपण हे जे पेटतोय हे वुडन मटेरियल नाही आहे, हे काहीतरी याचं चालू आहे। आता पण पाण्याचे तुम्हाला आवश्यक सकाळी पाणी मारलेलं आहे, 3 गाड्या मारलेल्या 10 वाजेपर्यंत कंप्लीट धूळ बंद होता। म्हटलं आता नका करू, असं वाटेल की आपण जामीन करतोय साहेबांना। मी असं म्हणालो माझ्या ऑफिसला, तो आता परत पाणी मारल्यानंतर आणि वालापासून चालू आहे का ते दाखवा आणि आरोग्य स्फोटीसाठी आपला म्हणणं आहे की पंप बंद नसताना प्रोसेस करतो, मॅडमचं म्हणणं आहे की पंप बंद असतो नंतरच्या भागात, परंतु या हा तर डिस्ट्रीब्युटरसाठी आहे जर तो बॅक होत आहे पाणी, बॅक का होत प्रोसेस प्रोसेस नाही। तुमचा पण विषय महत्त्वाचा आहे, जेवढ्यासाठी जर आम्ही मंत्री देतोय, प्रशासन तुम्हाला मदत करते। बघा प्रशासन आहे, तुम्ही जेव्हा चुका करायला तर यांच्यावर त्याने आमच्यावरतीच येणार आहे। त्याच्यामुळे तुमचं जेव्हा चुकी असेल ना तर तुम्ही असं नका समजू का आम्ही तिकडे चाललोय। इथे पाणी किती लिटर जे होते, किती लिटरचं तुम्ही परमिशन घेतल्याने किती लिटर शुद्धीकरण होणार आहे त्याच्यावरती पण, आणि ते पाणी नंतर सप्लाय होते की नाही त्याच्यावरती पण आम्ही अभ्यास करणार। आता आम्ही फक्त व्हिजिट दिले ना, आता साहेबांनी व्हिजिट दिलेली आहे आम्हाला, त्याच्यावरती आम्ही बसू ना तुमच्यासाठी मिटिंगला साहेबांची नाही ते आपल्याला दाखवण्यासाठी बोलायचं आहे की सर मी मगाशी बोलले तुम्हाला गार्डनला जे टँकर देतात सध्या आपण टँकर ऍक्च्युली तिकडच्या दुसऱ्या गेटमधून सगळे ट्रक आतमध्ये येत होते। इथे कसल्याच प्रकारची सिक्युरिटी नव्हती, ती सिक्युरिटी आपण द्यायला लावली। अभी लास्ट टाइम जब विजिट किया था ना त्यांनी सांगितलं की आता मला डेली शांततेची कॅपॅसिटी 12:30 वाजल्यापासून 3:30 पर्यंत जास्त प्रमाणामध्ये आग लागून आहे आणि पहिला फक्त खबर आहे हे बघा मॅडम,
आता हे मॅडम हे ऑटोमेटिक आहे मॅडम, आपल्याला काही झालेली काही आहे. पुढे आपलं pH मीटर आहे, जे ड्रिंकिंग वॉटर करतं आपल्याला बिलो 7 पाहिजे असतो, 6.5 to 7 वगैरे, ते आपण एक pH मेंटेन करतो. आणि TDS लेस दॅन 500 आणि TDSवर आपलं हे TDS सॅम्पल देतो. हे सॅम्पल आहे मॅडम पाण्याचं. प्यायचा नाही मॅडम 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 दाखवा का मॅडम ते पाणी आहे ते आम्हाला शो करा जरा. हां यस मॅडम याच्यात कलर नाही आहे, याच्यात पार्टिकल्स नाही आहे, नथिंग इज देअर मॅडम. तर ॲक्च्युली काय आहे का मॅडम, विषय काय आहे, पाणी 120 मधून तुम्ही जे 5 ml शुद्धीकरण करताय बरोबर ना, ते शुद्धीकरण होतंय की, आणि नंतर ते पाणी कुठे जनरेट होतंय, कुठे जातंय, हा मुद्दा आहे. आणि त्याची माहिती तुम्ही ज्यांना देताय त्यांची पण माहिती आम्हाला हवी आहे. समजलं का? स्थानिक नागरिक आपले यांच्या मागणीनुसार मी रात्री 8:30 पावणे 9 वाजता खरं तरी व्हिजिट केली होती. डम्पिंग म्हणजे कोपरीमध्ये आपण काही कालावधीसाठी हा कचरा जो गोळा होणार आहे तो टाकण्यासाठी आपण इथे पर्यायी त्यांना हे दिली होती, मान्यता दिली होती. पण आता गेली 5 वर्ष वारंवार हा कचरा इथे येऊन कोपरीमध्ये टाकला जात आहे. त्याचबरोबर जी वृक्षतोडी होते त्या वृक्षतोडीची जी लाकडं वगैरे जी झाडं असतात ती पण इथे येऊन डंप केला जातो. आणि एक प्रकारचा डोंगर सगळ्यात मोठा इथे या डम्पिंगचा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी नाश पावण्यासाठी इथे आग लावण्यात आली, किंवा आज उष्णता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर ती आग मिथेन वायू जो कचऱ्यांमध्ये निर्माण होतो तर त्या माध्यमातून ती लागली गेली. याची पण आपण प्रशासनाकडे सगळी माहिती मी मागवलेली आहे. पण त्यावर त्वरित आपण इथे कुठल्याही प्रकारचा कचरा कोपरीमध्ये डंप करू नये. ज्या वेळेला पाहणी दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेला इथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते. ती व्यवस्था आपण केली, पण तरी पण आता मला या मागणीनुसार सांगण्यात येतं की हा कचरा पुन्हा टाकण्यात येत आहे. आगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. संध्याकाळच्या प्रमाणात अजून जास्त प्रमाणात आग खरं तर वर येते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना लवकर जास्त होतो. कारण हरिओम नगरचा जो पट्टा आहे तर त्यांची घरं खूप जवळपास या डम्पिंग जवळ आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळेलाच ST प्लॅनचा पण आपण दौरा केला होता, पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती. पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही. तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण इथे आलो आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामधलाच हा STP प्लॅन्ट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत अशा इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं. आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवध्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निरागसन होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे, किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा आहे हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे, आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते
शुद्धीकरण होतं, तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद. मॅडम, आताच जेव्हा हे संपूर्ण व्हिजिट सुरू होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक देखील त्या ठिकाणी होते. संपूर्ण अधिकारी दिशाभूल करत आहेत म्हणून त्यांनी निषेध करत या व्हिजिटमधून काढता पाय घेतला. त्याचबरोबर आयुक्त या ठिकाणी प्रशासक म्हणून उत्तर देणं गरजेचं होतं. ते आयुक्तांनी देखील या ठिकाणी थांबले नाही. प्रसिद्धी माध्यमांना कुठल्या प्रकारचे नाही, जसं की असं वाटतं कुठल्या प्रकारे अंकुश या प्रशासनावरती राहिला नाही असं वाटतं? बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे. तर मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो. आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसाआधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता. पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली. कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगानेच आज ही मीटिंग लावली. आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय. त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू. धन्यवाद. तक्रार करतो. STP हा एक आमच्यासाठी मूलभूत म्हणजे जो कोपरीचं जे बोलतो जे आपलं एक चक्र चालायला लागतं की ड्रेनेजचा पाणी जो सगळ्यात मोठा प्रश्न की सकाळचा फोन येणारा. कारण का इथे जे आम्ही STP प्लॅनला जी मंजुरी दिलेली आम्ही कोट्यावधी निधीला महासभेत आम्ही मंजुरी देत असतो. कारण का आम्हाला असं वाटतं की एखाद्या गोष्टीला मंजुरी ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला म्हणजे कमी करायच्या असतात की जे प्रॉब्लेम लोकांमध्ये आहेत, ज्या तक्रारी आहेत त्या झाल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं नवीन नवीन गोष्टी व्हायलाच पाहिजेत. नवीन प्रोजेक्ट येतात त्या माझ्या वॉर्डमध्ये पण व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की आम्ही तिघींनी त्यावेळेला मंजुरी दिलेली याच्यासाठी. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्हाला कळलं का यावेळेला इथे STP प्लॅन असल्यामुळे पूर्ण कोपरी पूर्वेचं जितकं पण ड्रेनेज पाणी आहे ते तितकं पाणी इथे सगळं शुद्धीकरण केलं जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. परंतु आपण फक्त मंजुऱ्या देतो महासभेत आणि मंजुऱ्या दिल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्षात एखाद्या ठेकेदाराला ते ठेका लागतो. पण मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांना मी असं आव्हान आता करेल, आम्ही तिघे आव्हान करू की दिल्यानंतर तिथे आपण प्रत्यक्षात जाणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये ज्या गोष्टींसाठी आपण मंजुरी दिली आहे, जो ठेका मंजूर केलेला आहे, जे कोट्यावधी रुपये आपण त्यांच्यासाठी मंजूर केलेले आहेत त्या गोष्टी नक्की तिथे होत आहेत का, त्या गोष्टी आपल्या ठाणे शहरासाठी मिळत आहेत की नाही याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. पाहणी दौरा करणं गरजेचं आहे. फक्त नुसतं मंजुरी दिल्यानंतर आपण कुठेतरी शांत बसतोय. परंतु एखाद्या नगरसेविका जेव्हा आवाज उठवतात की इथे चुकीचं काम चाललेलं आहे तर तिथे तुम्ही पाहणी करा. मला असं वाटतं ही पाहणी जर गेल्या वर्षी झाली असते तर आज इथे मला वाटतं मी महापौरांचा मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी डायरेक्ट कमिशनर साहेबांनाच इथे आणलं. आणि म्हणूनच सांगत होती की कोपरीचा महापौर असल्यामुळे वाटतंय सगळ्या गोष्टी. तर त्या गोष्टी आज दिसायला लागले. तर कमिशनरच डायरेक्ट इथे आल्यानंतर प्रॅक्टिकल आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. ज्या गोष्टी आपण मंजूर केलेल्या ते होत नाही. STPचे जे पंप असतात पाणी शुद्धीकरणाचे ते 4 पंप चालू पाहिजेत. परंतु ते चालू ठेवल्यानंतर युनिट जास्त पडेल. त्या हिशोबाने ते कमी करण्यासाठी बिलं तर महानगरपालिका त्यांना पे करत असते. परंतु इथे तेवढं काम पे करायला आपण बिलं जे देतोय ते काम चाललंय की नाही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे होतं. तिथे 4 पंप चालू असतात, तिथे 2 पंप चालू असतात आणि तोच पाणी रिटर्न ड्रेनेजचा पूर्ण कोपरी पूर्वेला जातो. मला वाटतं सिंधी कॅम्पमध्ये 1 ते 25 बिल्डिंग आहेत. शांतीनगर एरिया आहे, नारायण कोळी चौक आहे, सुभाष नगर आहे आणि त्याचप्रमाणे काशाही चौक असे 3-4 जे स्पॉट आहेत. हा पाणी पूर्ण सगळा बाहेर येतो आणि बऱ्याच ठिकाणी तर ड्रेनेज लाईनच्या हिशोबाने ज्या ट्रेंडिंग कॅम्पच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्या तर ग्राउंड फ्लोअरपर्यंत तो पाणी जातो. म्हणजे मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला पावसाळ्यात तर डायरेक्ट घरात पाणी जाते इथे. तर याच्यासाठी वारंवार तक्रार करून देखील आज मला वाटतं वर्षभरात आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. मला वाटतं कमिशनर साहेबांनी सांगितले की 15 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आम्ही कमिशनर साहेबांवरती आणि महापौरांवरती आता विश्वास ठेवलेला आहे. कारण महापौर पण ह्याच वॉर्डमधले आहेत आणि ही तक्रार फक्त मलाच नाही तर महापौरांना देखील आहे. कारण का आम्ही त्या तिघी जरी त्याच वॉर्डच्या लोकप्रतिनिधी आहोत. तर मला वाटतं हा 15 दिवसाचा आम्हाला आश्वासन दिलं असं मी सांगणार नाही, पण शब्द आहे तो नक्कीच पूर्ण होईल. असं आम्ही आता 15 दिवस वाट बघणार आहोत ते नक्की ते होते की नाही. कारण पावसाळा पुन्हा जवळ आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे पाणी शुद्धीकरण आणि ते पाणी विकलं जाईल असं सांगितलं गेलं. तर ते उद्घाटन झालं तर मला असं वाटतं की उद्घाटनचं देखील मला तर नाही माहिती, यांना माहिती असेल तर माहिती नाही. तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की इथे उद्घाटन करतात काय, तर त्याची माहिती आम्ही तिथे घेतली असती. जर इथेच पाणी शुद्धीकरण तेवढ्या प्रकारे होत नसेल तर हेच पाणी जे पाणी आहे शुद्धीकरण आणि पिण्यासाठी वापरणार आहेत तर इथे जर नाही झालं तर तिथे त्यांना तो पाणी कसा मिळेल.
मी हा पण विचार करते, ते बोलतात गार्डनला मी बराच मला वाटतं 50 लाख MLD पाणी तिथे देतोय, हे शब्द मी आता त्या ठेकेदारांचे ऐकलेले आहेत. पण जर इथे तेवढं पाणी शुद्धीकरण होते का, STP तेवढं चालतंय का, हा विषय देखील आहे. जर तिथेच पाणी जात नसेल तर ते गार्डनला तेवढं पाणी कसं पोहोचवतं याच्यावरती अधिकाऱ्यांनी अभ्यास करणं आणि लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा विषय, माझा एरिया जो आहे तो ठाणेकरवाडी, प्रेमनगर, कन्हैयानगर आणि हरिओमनगर हा 100 मला वाटतं वॉल कंपाऊंड STPचा आणि त्या सोसायट्यांचा आणि एरियाचा वॉल कंपाऊंड हा 3 मीटरचा देखील रस्ता त्याच्यामध्ये नाही आहे. इथे जातो झाडांचा जिल्ह्यामध्ये जातात तो सगळा इथे जमा केला जात होता. जीवितहानी काही होऊ शकते कारण मुलं ही ग्राउंड मध्येच खेळत असतात. बऱ्याच MSCDP मध्ये देखील ते साप जाऊन बसलेले, आम्ही ते साप काढायला माणसं देखील बोलवलेली, वारंवार तक्रारी करून आता कुठे तो झाडांच्या फांद्या तर गायब झाल्यात, पण कचरा कुठेतरी जाळला जातोय. तर मग हा अचानक लागलेली कचऱ्याची आग, संध्याकाळी होणारं प्रदूषण, आपण बोलतो की लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. आम्ही याच्यासाठी ह्या सगळ्या आम्ही मंजुऱ्या दिलेल्या आहेत. तर मग प्रदूषण जेव्हा होतं, धूर जेव्हा पूर्ण एरियामध्ये पसरतो, तर हे मला असं वाटतं की जीवाला घातक आहे, श्वासनासाठी घातक आहे. जर खरंच आपल्याला सगळ्यांचं जनतेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि इतक्या जर ठेकेदारांना आपण जर इतकं मोठं प्लॅन भव्य दिव्य असं कोट्यवधी रुपये आपण त्यांना देतोय, तर मी सांगेल खरंच अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे. हा पैसा जनतेचा आहे, जनता मेंटेनी जे टॅक्स डिपार्टमेंट कसं असेल त्याचा पैसा आहे. तर मला असं वाटतं त्याच्यावरती लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे. जनतेच्या आवाजासाठीच आम्ही तिथे तिघी बसलेलो आहोत आणि आता महापौर आमचा आहे आणि मला असं वाटतं नक्कीच आम्ही जिथे आवाज करू आमचा महापौर आमच्या जोडीला असणार आहे आणि नक्कीच कोपरीला नाही तर पूर्ण ठाण्याला नाही मिळणार आहे. सबको नमस्कार. श्री उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार नरेश जी मस्के साहब, जिला प्रमुख मीनाक्षी शिंदे और हमारी एकमेव महापौर शर्मिला पिंपलोडकर, नगर सेविका मालतीताई पाटिल और हमारे जो TMC के कमिश्नर हैं, उन सब ने यहाँ पे आज विजिट किया. कम से कम फरवरी में जो आग लगी थी हरिओम नगर के पीछे पूरे डंपिंग के इधर, उस वजह से काफ़ी लोगों को त्रास हुआ था. हम धुआं इतना होता है कि हरिओम नगर हो, कन्या नगर, ठाणेकरवाड़ी, सब जगह इतना धुआं हो जाता है कि लोगों को सांस लेने में तकलीफ होती है. आज हम लोग महासभा में जो बजट पास करते हैं या हम लोग जो परमिशन देते हैं कि ये प्लान पास करो, पर वो प्लान हमारे शरीर के लिए, हमारी तबीयत के लिए, हमारी हेल्थ के लिए नहीं होता है. ये लोगों की हेल्थ से खिलवाड़ हो रहा है. हम लोग 1 महीने से इसका प्रोसीजर कर रहे थे, कुछ फ़ायदा नहीं. हमारी महापौर मैडम शर्मिला ताई ने हमारे साथ विजिट किया 15 दिन पहले, 20 दिन पहले. तब हमारे होनाफ के जो हरिओम नगर के सब मेंबर्स हैं, मेरे हस्बैंड हेमंत पमनानी उसमें सेक्रेटरी है, वारंवार तकरार होने के बाद आज कमिश्नर ने विजिट किया. उसके लिए धन्यवाद करती हूँ उनको. और उन्होंने ये हमसे आश्वासन दिया है कि ये धूल जल्द से जल्द बंद हो जाएगा, क्योंकि इसकी वजह से जो बच्चों को, सीनियर सिटीजन को, मतलब यंगस्टर्स को भी प्रॉब्लम हो रहा था कि इतना धूल का प्रॉब्लम था. आज ST प्लान का जो मल का प्रॉब्लम है, आज हम लोग ड्रेनेज का बोलते हैं कि बारिश में प्रॉब्लम होती है, लेकिन ड्रेनेज का प्रॉब्लम आज बारिश नहीं होने के बाद भी खोपड़ी में डेली जेटिंग गाड़ी छोटी हो बड़ी हो भेजनी पड़ती है. आज यहाँ पानी भर गया, यहाँ 4-5 ठिकानी तो इतना बाहर आता है. जब हम लोगों ने महासभा में ये मंजूर किया है कि हम लोग यहाँ STP प्लान के थ्रू मल चेंज करके शुद्ध पानी किए, तो वो लोग पंपिंग क्यों बंद कर रहे हैं? पंपिंग बंद करने का क्या कारण है उनका? जब बिल हम लोग भर रहे हैं TMC वाले, तो उनको पंपिंग बंद करना नहीं चाहिए. तो अभी कमिश्नर ने ये आदेश दिया है कि पंपिंग रेगुलर ठेवा, जैसे यहाँ का जो पानी है वापस ड्रेनेज में नहीं जाए, लोगों को त्रास ना हो, जो साफ सफाई हो वो साफ सफाई हो और लोगों को जो भी तकलीफ हो ये सब खत्म हो. आज 15 दिन के बाद हम लोग शायद एक बार फिर से विजिट कर सकते हैं या मीटिंग रख सकते हैं कि इसका काम कितना का कितना पूरा हुआ है, नहीं हुआ है. मैं सबको धन्यवाद करती हूँ, हमारी पूरी टीम को, TMC को और हमारे पूरे एरिया के लोगों को जो यहाँ पे उपस्थित हैं. थैंक यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.